संग्राम भैयाची इच्छा पूर्ण झाली. संग्राम भैया मला वारंवार हे नेहमी म्हणायचे की तुम्ही एखाद्या मोर्चामध्ये का सहभागी होत. आमची मैत्री फार वेगळी आहे. ती मैत्री मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. पण आज जेव्हा संग्राम भैयाचा मला फोन आला की मी तुमच्या मतदारसंघामध्ये येतोय, म्हटलं भैया तुमचं स्वागत आहे, मी पण तुमच्याबरोबर स्टेजवर राहणार आणि जे चुकीचं कृत्य घडलं असेल त्याचा विरोध करण्यासाठी मीच नव्हे पण माझ्या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता हजर राहणार. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये युवक हे राहत्या तालुक्यामधून आले, परिसरातून आले, अहिल्यानगर जिल्ह्यामधून आले. मी या तमाम सकल हिंदू समाजाच्या तमाम युवकांचे मनापासून या शिर्डीमध्ये स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. हे निंदनीय आहेच, पण माझ्या मनामध्ये सगळ्यात मोठी वेदना जी झाली की हे कृत्य साईबाबाच्या प्रांगणामध्ये घडलं. हे कृत्य साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने निर्माण केलेल्या साई भक्तांच्या साई आश्रमामध्ये घडलं. आणि हे कृत्य शिर्डी सारख्या पावन भूमीमध्ये घडलं ही पहिली वेळ आहे. दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या शिर्डीमध्ये स्वतः साईबाबांनी सर्व धर्म समभावचा संदेश दिला, अशा संदेशाला कलंक लावण्याचं काम याच राहता तालुक्यामध्ये एका वाळकी गावाच्या युवकाकडून झालं. याचं दुःख मला मनापासून. या तालुक्यामध्ये याच्यापूर्वी असं कधी घडलं नाही भैया, कधीच घडलं नाही. एखादी घटना कुठेतरी बाहेर गावामध्ये झाली असेल, एखादी घटना कुठेतरी एखाद्या शहरामध्ये झाली असेल, पण बाबाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये किंबहुना बाबांच्या निर्माण केलेल्या या साम्राज्यामध्ये अशी घटना घडते. मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो, याची निंदा करतो आणि सक्त आणि कठोर कारवाई भैया त्या मुलावर केली. जरा शब्द सुजय विखे तर तुम्हाला या मुद्द्यावर की का सुजय विखे सकल हिंदू समाजाच्या प्रत्येक मोर्चामध्ये येत नाही. लोकांना प्रश्न पडतो की का विखे पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये असून देखील प्रखर हिंदुत्ववादीची भूमिका मांडत नाही. हिंदुत्ववादी भूमिका